नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी यशपाल पुणेकर, ऑरेंज सिटी लिशियस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर. मी आज हिंगोली या डिस्ट्रिक्टमध्ये आहे. जिल्हा हिंगोली, तालुका औंढा नागनाथ. तर आपले जे प्रॉडक्ट आहे ऑरेंज सिटी नॅचरल्सच्या अंडरचे जेवढे प्रॉडक्ट आहेत, न्यूट्री एन्झाईम, रॅगनार, सियांटा बूस्ट, सियांटा प्रोटेक्ट, हे आपण आता त्या तालुक्यामध्ये एका कांद्याच्या बिया पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आपण उभा आहे. आपण आता त्यांच्याशी चर्चा करू की आपल्या प्रॉडक्टनी त्यांच्या शेतावरती, त्यांच्या कांद्यावरती कसं रिझल्ट दिलं आणि त्यांना किती खर्च आला या विषयावर. नमस्कार साहेब. सर, आपलं नाव? गजानन गंगाराम पोले. आपण राहता कुठे? जिल्हा हिंगोली, तालुका औंढा. आपला मोबाईल नंबर काय सर? 8766419470. आता मी तुम्हाला विचारू इच्छितो की आता तुम्ही या कांद्याच्या पिकामध्ये काय काय असं प्रॉडक्ट वापरले आणि त्याचे तुम्हाला जे परिणाम दिसतात त्या परिणामावरती तुम्ही संतुष्ट आहात? हा, संतोष आहे. मी ज्यावेळेस कांदा लावायच्या अगोदर रॅगनरची फवारणी केली होती. नाही, फवारणी केली. आणि नंतर मग बाकी टोटल फवारणी केलेली आहे. आणि आपल्यासोबत आहेत आपल्या ऑरेंज सिटी लिशियस प्रायव्हेट लिमिटेडचे हिंगोली जिल्ह्याचे प्रमुख, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा प्लॉट डेव्हलप होत आहे. बरं सर, आपण रॅगनारची पेरणीच्या पूर्वी आपण त्यानंतर आपण काय आणि न्यूट्रिएंटची आपण फवारणी केली. बरं, न्यूट्रिएंटची जी बॉटल होती अर्ध्या लिटरची, त्याला 200 लिटर पाण्यामध्ये टाकून ती मिक्स करून फवारणी. त्यानंतर मग पेरणी केली. त्याच्यानंतर तुम्हाला हा जो इथे रिझल्ट जो आहे, हा रिझल्ट तुम्ही दुसऱ्या शेतासोबत कम्पेअर करता किंवा आपण तुलना करतो, तर त्या तुलनेमध्ये तुमचा प्लॉट कसा दिसतोय? नाही, आपल्याला या औषधावर जास्तच फरक पडलेला आहे. कारण गेल्या वर्षी आता त्यांचं जे आहे त्यांचं म्हणजे हा पलीकडला हा जो इथे धांड्याच्या पलीकडला जो प्लॉट आहे हा दुसरा प्लॉट आहे. धांड्याच्या अलीकडला प्लॉट फुले साहेबांचा. तर दोघांमध्ये सारख्याच वेळी लागवड झाली, सगळं सारखं, बिया पण सारखंच आहे. तर या दोन प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता की किती अंतर आहे. हा केमिकलचा आहे. आणि हा जो तुमच्या समोर पकडल्यासारख्या बुरशी लागली नाही, पिवळा झालेला नाही, म्हणजे बुरशी कुठेही असं दिसत प्रादुर्भाव दिसत नाही. तर आणि या प्लॉट आणि आपण केमिकलच्या प्लॉटवरती आपण केमिकलचा प्लॉट आणि म्हणजे कशा पद्धतीने चांगले फुलं पडले आणि फुलं पडले नाही अजून. सोबतची लागवड तेवढे फुलं पडले अजून. आपले पानं केवढं झाले. आणि मला सांगा की आतापर्यंत या 20 गुंठ्यामध्ये तुम्हाला किती खर्च आला? आतापर्यंत 20 गुंठ्यामध्ये मला समजा औषध आणि खर्चाचा जास्त 30,000 रुपयामध्ये आपला हा प्लॉट पूर्ण तयार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, काय अपेक्षा या तुमच्या 20 गुंठ्यामध्ये मला किती उत्पन्न होणार? आता विक्री बघा, समजा किती केमिकलचं जरी असलं 2 ते 2.5 क्विंटल बियाणं होते.
एक एकरी. हा तर मला असं 20 गुंठ्यात वाटायला 1.5 क्विंटल बियाणं. आणि 1.5 क्विंटल बियाण्याचं तुम्हाला उत्पन्न किती मिळणार? 1.5 गुंठा बियाण्याचं आता आमच्याकडे सध्या 50-60 agreement आहे. बरं. हा. 60 हा तर 1.5 गुंठा झालं तर लाखापर्यंत लाख सव्वा लाखापर्यंत लाखापर्यंत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं की 20 गुंठ्यामध्ये फक्त 3,000 रुपयाच्या आणि औषधावरती जे कांद्याच्या बियाण्याचा प्लॉट आहे, हा प्लॉट साहेबांनी इथे आपल्या प्रॉडक्टला वापरून म्हणजे राजना आणि वापर करून हा प्लॉट तयार केला. आणि अशीच उत्पन्नावर आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो आपल्या कांद्याच्या फुलावरती तुम्हाला जाणवलं का मधमाशीच्या भरपूर आहे. बरं. हा खूप छान. संध्याकाळ त्यामुळे हा तुम्हाला मागचं कारण तुम्हाला माहीतच आहे की आपण एक रसायनमुक्त औषध वापरतोय. 2 लाख आहे. पण त्यापेक्षा आपल्याकडे हा कारण ते रसायनमुक्त आहे आणि हे रसायनमुक्त आहे. हा म्हणजे हे रसायनाचा कुठलाही अंश नाही ह्या आपल्या 20 गुंठे. हा तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीने आपण हा कांदा जो आहे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न कसं घेता येईल याच मॉडेलवरती आम्ही प्रशिक्षण करतो आहे आणि त्याच्यात आम्ही खूप अचंबित आम्हाला रिझल्ट मिळाले आहेत. तर धन्यवाद पोलीस साहेब. तुम्हाला लिसियस प्रायव्हेट लिमिटेड खूप खूप शुभेच्छा की खूप चांगलं तुमचं उत्पन्न व्हावं आणि आम्हाला सहकार्य करा.